थायरॉइडचा त्रास आहे तर अगदी नॅचरल पद्धतीने आणि खात्रीशीररित्या इलाज यातून तुम्ही बरं मुक्त होऊ शकता। नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र वराळे, नॅचरोपॅथी फिजिशियन। थायरॉइडच्या समस्या 10 मधल्या 2 पेशंटला थायरॉइडच्या समस्या आहेत। त्या नुसत्या थायरॉइडच्या सिम्पटम्स नसतात, तर थायरॉइडचे सिम्पटम्स खूप असतात। म्हणजे चिडचिडपण येतं, पिरियडच्या समस्या असतात, मूड स्विंग होतात, गॅसेस होतात, इंडिकेशन्स म्हणजे अपचन असतं किंवा फॅटी लिव्हर असतं, किडनीचे प्रॉब्लेम्स असतात। म्हणजे बरेच प्रॉब्लेम तुम्हाला ह्या थायरॉइडच्या समस्येमुळे होतात। वजन वाढलेलं असतं, वजन कमी झालेलं असतं, भूक मंदावलेली असते, कधी कधी भूक वाढलेली असते। म्हणजे सगळ्याच प्रॉब्लेम इरिटेटेड प्रॉब्लेम म्हणजे थायरॉइड म्हटलं जातं। तर थायरॉइडच्या प्रॉब्लेम मधून आपण समूळ आणि खात्रीशीररित्या बरं करायचं असेल तर नैसर्गिक जे थेरपी आणि उपचार आहेत, पद्धती आहेत, ते तुम्हाला अवश्य करणं गरजेचं आहे। कारण सातत्याने तुम्ही किती टॅबलेट खात राहणार आणि टॅबलेट खाऊन खाऊन परत तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट जातात हे तुम्हालाही माहित आहे। पण तुमच्याकडे पर्याय नाही असं तुम्हाला वाटते, पण आता पर्याय आहे। मंथन वेदा वेलनेस जंक्शन मध्ये आपल्याला अगदी नैसर्गिक पद्धतीनं, आयुर्वेदिक पद्धतीनं थेरपी आणि ट्रीटमेंटच्या माध्यमातून अगदी महिनाभरामध्ये तुमचं हे थायरॉइड नॉर्मल व्हायला चालू होतं आणि 3 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही यातून खात्रीशीररित्या बरं होता। अगदी जे तुमचे सिम्पटम्स आहेत, अपचन आहे, चिडचिडपणा आहे, पिरियडच्या समस्या आहेत किंवा वजनाच्या समस्या आहेत, त्या 3 महिन्यामध्ये अगदी खात्रीशीररित्या इलाज याच्यावर केला जातो। त्यामुळे आजच आपल्याला थायरॉइड असेल किंवा आपल्या आजूबाजूला कोण आपल्या ओळखीचं असेल ज्यांना थायरॉइडची समस्या आणि बरेच वर्ष ती औषध वगैरे घेतात, कंटाळले आहेत, त्यांना एकदा मंथन वेदाचा हे रील अवश्य त्यांना पाठवा आणि मंथन वेदाला त्यांना पाठवून द्या। म्हणता नाडी परीक्षणाद्वारे आपला प्रकृती समजून घ्या। निरोगी आणि स्वस्थ राहा।